पुण्यामध्ये काही दिवसांपासून विविध घटना लोकांसमोर येत आहेत। आज पहाटे एरंडवण्यातील सत्यम इंडस्ट्रियल इस्टेट इथे असणारं श्री गुरुदेव दत्ताचं मंदिर पाडण्यात आलंय। सदर मंदिरामुळे रोड वायडिंगच्या कामामध्ये अडथळा होत असल्याने प्रशासनाने मंदिर पाडल्याचं प्रथमदर्शी समजतंय। मंदिरावर प्रशासनाचा हातोडा पडताच विश्व हिंदू मराठा संघाने घटनास्थळी जाऊन कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण पोलीस प्रशासनाने सर्वांना रोखून धरत श्री गुरुदेव दत्तांची मूर्ती चोरून नेली असा थेट आरोप विश्व हिंदू सकल मराठा संघाचे भूषण वरपे यांनी केला। जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। आमच्या सर्व सकल हिंदू समाजाचा सरकारला एक प्रश्न आहे। गेल्या कित्येक वर्षापासून अनधिकृत बांधकामे, मजारी, मस्जिदी ह्याच्यावर हजारो लाखो अर्ज आपण दिलेत की अतिक्रमण वाढलंय, ह्याच्यावरती कुठेतरी आळा घाला। ते न करता पण हिंदू लोकांची जर कुठलीही मंदिर आली तर सरकार क्विक कारवाई करतं, अतिक्रमण लगेच हटवतं। मग ह्या गोष्टीचा आम्हाला सर्व सकल हिंदू समाजाला प्रश्न पडला आहे, नेमकं सरकार हिंदुत्वाचं आहे का त्या कसायांचं आहे? तर आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे। काल जो झालेला प्रकार सर्वसामान्य लोकांना आणि स्थानिक लोकांना न सांगता तो डायरेक्ट गुरुदेव दत्तांच्या मंदिरावरती डायरेक्ट घाला घातला, म्हणजे हिंदू धर्मांच्या प्रत्येक लोकांच्या अंगावर घाला घातलेला आहे तो। एवढं आम्ही सरकारला रिक्वेस्ट करतो की तुम्ही, जसं आम्ही वैभव दादा आम्ही काल रात्री बोललो की इथंच आम्ही त्याच्या डबल मंदिर मोठं करून दाखवणार, आणि तो शब्द आम्ही पाळला आणि तो लवकरात लवकर प्रशासनाकडून आणि जनतेसमोर तो मांडणार आम्ही। जय शिवराय, जय महाराष्ट्र। सदर कारवाईनंतर विश्व हिंदू मराठा संघाने प्रशासनाला विनंती केल्यावर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दत्तांची मूर्ती आणि पादुका परत केल्यात। यानंतर या ठिकाणी महाआरती करण्यात आली अशी माहिती विश्व हिंदू सकल मराठा संघाचे वैभव दिघे यांनी दिली आहे। एकंदरीत काल रात्री जो काय प्रकार झाला त्याबद्दल काय? जय महाराष्ट्र, जय शिवराय। काल रात्री सत्यम इंडस्ट्री येथील दत्त मंदिर हे प्रशासनाकडून पाडण्यात आले। ह्याचा मला फोन रात्री मी घरी असताना इथल्या स्थानिक लोकांनी मला फोन करून मला कळवले, तेव्हा मी आणि माझे मित्रमंडळ हे मंडळ सगळे मंडळातली आपल्या आजूबाजूचे लोक सगळी तिथं जमा झालो, आणि त्यानंतर ते मंदिर त्यांनी तिथं पाडलं होतं ते मंदिर तिथं। त्यानंतर मग आम्ही त्यांना विचारला जाब की बाबा हे मंदिर तुम्ही का पाडताय, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे रोड वायडिंगमध्ये येते म्हणून हे मंदिर आम्ही पाडत आहे। पण रोड वायडिंगमध्ये येत असेल तर मंदिराच्या बाजूला भिंती लागून येत, त्या भिंतींवरती कोणी काही कारवाई केली नाही, काही नाही, डायरेक्ट मंदिरालाच पहिला घात केला। आम्हाला ह्याच्या प्रशासनाच्या ह्या प्रगतीसाठी आम्हाला मध्ये यायचं नाही आहे, पण मंदिरावरती पहिला घात केला ही खूप चुकीची गोष्ट आहे। यांनी पहिल्यांदी रोड वायडिंगसाठी तिकडनं यावं आणि त्यांनी रोड वायडिंग करावी, त्यानंतर त्यांनी शेवटीला मंदिरासाठी एक जागा आम्हाला द्यावी की बाबा तिथं तुम्ही मंदिर स्थापन करा, हे मंदिर तुम्ही तिथं करा। त्या मंदिरावर आमचं एक आशास्थान होतं, आमचं ते मंदिर। आम्ही येतात तिथं पाय पडायचो, दत्त जयंती मोठ्या प्रमाणात आम्ही तिथं साजरी करायचो। तर आज सकाळी आपले हे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे नायकल साहेब आणि अलंकार पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे मॅडम यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रमाणे आम्हाला मदत केली, आणि आम्ही ती काल रात्री मूर्ती आणि पादुका त्या काल रात्री घेऊन गेले होते, त्या आम्ही आज परत तिथं घेऊन आलो, तिथं प्रतिस्थापना केली आणि एक मोठी महाआरती केली तिथं, आणि मग आम्ही तिथं मंदिराची परत प्रतिस्थापना केलेली आहे।